आमची अपेक्षा अशी आहे, एकदा शिरसाट साहेबांवर आम्ही बोलल्यापासून ते टीव्ही समोर येत नाहीत. त्यांची कदाचित दाढ दुखत होती, दात दुखत होते असं आम्हाला कळतंय. पण आमचं त्यांना विनंती आहे की आम्ही जे काही मुद्दे इथं मांडत आहे, एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन एक धाडस दाखवा. आम्ही जसं पुराव्यासकट बोलतोय तसं तुमच्यात हिंमत असेल तर पुराव्यासकट तुम्ही तिथं बोला. कारण का जो मलिदा त्यांनी खाल्लाय तो आता काय पचणार नाही. तो नक्कीच तो कुठेतरी त्यांचं पोट हे दुखणार आहे असं आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतं. नगर विकास विभागाकडे आम्ही काही मुद्दे मागितले होते. कारण का झालं असं, गेल्या पत्रकार परिषदेत नगर विकास विभागाचे पत्र चुकीच्या गोष्टींवर आधारले असल्याचे आम्ही पुरावे दिले, पण नगर विकासकडनं अजून सुद्धा त्याच्या बाबतीत काही स्पष्टीकरण येत नाही. आमच्या पहिल्या प्रेस नंतर सिडकोचे एमडीने सांगितले की लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंटच्या अहवालाच्या आधारे जमीन देण्यात आली. पण आम्ही हेही दाखवलं की सिडकोने असं सांगितलं, सिडकोने याच्या आधी एक पत्र लिहिलं होतं लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंटला की तुम्ही जे मुद्दे दिलेत ते आम्हाला चुकीचे वाटतात. म्हणजे लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंटने दिलेल्या अहवालाच्या विरोधात एक अहवाल हा सिडकोचा असताना सुद्धा सिडकोच्या आत्ताच्या एमडीने हे जे नवीन चेअरमन आले होते, जे सिरसाट होते, त्यांना तिथं त्यांच्या सहीली त्या अहवालाच्या विरोधात निर्णय सिडकोने घेतला आणि तिथं त्यांनी ती जमीन 5,000 कोटीची दिली. त्यामुळे सिडकोलाही आम्ही प्रश्न करतो, आम्हाला सांगताना तुम्ही उलट सांगता आणि करताना तुम्ही भलतच काहीतरी करता. याच्यावर एक स्पष्टीकरण देण्याची जरूरत आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला विनंती करायची, तुम्ही जे जे पुरावे मागितले आम्ही सगळे तुम्हाला पुरावे तिथं दिलेले आहेत. त्यामुळे आमच्याकडनं अपेक्षा आहे तुम्ही या बाबतीत काहीतरी कारवाई कराल. हे जे मेवा भाऊ आहेत तुमच्या सरकारमध्ये, जे मेवा खातात, पैसा खातात, मलिदा खातात, भ्रष्टाचार करतात, याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात का? आम्ही तुमच्याकडनं काय अपेक्षा ठेवायची का? जर तुमच्याकडनं अपेक्षा आम्हाला ठेवायची नसेल, मग आम्हाला विठोबा रायाच्या म्हणजे आमच्या खऱ्या देवावर तिथं विश्वास ठेवून आता हे सगळी लढाई लढावी लागेल असं कुठंतरी त्या ठिकाणी वाटतंय. आणि देवाच्या भरोसे हे राज्य सोडलं का काय असं आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतं.